हॅलो चला पुष्कळ दिवसापासून भाऊ पाटील साहेबांची माझी भेट नाही. पाटील माझ्याला मोठी आल्या एका शाळेत जात होतो, एका वर्गात होतो, एका डब्यात दोघं जण जेवण करत होतो. गावचं इलेक्शन होतं बाबा, पाटील साहेब निवडून आले, गावचे सरपंच झाले. चला मी त्यांचा दोस्त त्यांच्याकडे जातो आणि काही काम ऐकून लिफ्ट होतो. चला बाबा पाटील साहेब मोठी गेली ती. पाटील बाबा, ओ पाटील काकाजी, ओ पाटील साहेब नमस्कार 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 नमस्कार. हा काय की दवणी घेऊन राहिला? हो मी दवणी घेऊन आलेला गावचा ग्रामपंचायत चक्र घेऊन मी बोंबलून गाव राहिला. बोंबलून गाव राहिला म्हणजे हा मी तुमच्या दोघांना नवरा बायकोला खाऊचे पावडे त्या खांब्यापाशी उभा आम्ही. हा 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 तुम्ही दोघे नवरा बायको महाकाळ पाच जाता. हा घरात धचो बाहेर निघत जाता. हो तर मला पाहून काहून राहते तुम्ही? दोस्ता तुला ओळखलं का रे? हा बरं बरं बरोबर बरोबर आहे. मी अशी फोटो नाही बोलत. अरे हा नवरा बायकोला झगडा लोकांना सांगायला गेले, लोक का म्हणून आपल्या घराची बदनाम करतो. आपल्या घरच्या हजार लोकांनी सांगते हे बरोबर नाहीये. नाही पण ते तो जरूर सांग. हा तुम्हा दोस्त आहे पण का सांगू रे? चांगली बायको बिघडली रे माझी. का बोलून राहिले तुम्ही? हो चांगली बायको बिघडली. बिघडली परिपूर्ण बिघडली. हो म्हणजे तिला सामोरचा भाग मागं गेला, मागचा भाग समोर. मूर्ख आहेस तू. पोट कधी मागं जाईल ना, पाठ कधी सामोरी बिघडली कसे म्हणता? कशा म्हणता? उदाहरणार्थ एखादा नेता डोक्यात चक्का पंचर झाला, सामोरचा चक्का पंचर झाला, सामोरचा चक्का काढून मागच्या स्टेपलिंग लावते आणि स्टेपलिंग चक्का समोर लावते. हो त्याला म्हणतात बिघडली. हे काय ना बिघडली. हो हो नेता डोर. माझी बायको नेता डोर का नाही? ट्रॅक्टर महिंद्रा कंपनीचा काही फक्त बोलते का रे? तसं नाही रे बाबा. आज विमानची बंदी. आज विमानची बंदी. बस म्हणून झोपून कोण रे? माझी बायको. बस म्हणलं तर झोपून जाते. एवढा धक्का आहे? एवढा धक्का आहे. अरे बापरे. आता बस म्हणलं तर त्या बाईनं बसायला पाहिजे. ते झोपते का? धक्का आहे म्हणून इम्प्रेशन आहे म्हणून. तसं नाही आहे रे भाऊ, तसं नाही आहे. अरे तुझी बायको कानानं बोलली आहे. मला नाही माहिती, तुम्हाला कसं माहिती? ऐकायला नाही. तुझे सर्व भीती तुला काही बी म्हणलं का ते पटकन झोपून द्या. हे बेकार. आता एक काम कर, बोला त्या बाईचा इलाज करतो काहीतरी. माई बायको बिघडली सुधरू शकते. तू आपल्या बायकोला घेऊन ये मा घरी. थोडासा धक्का टाकतो, थोडासा ऐक. मग माई बायको तिला घरामधून पाहिजे. ते म्हणून बापा याची बायको कशी भेटे. मग तुला जसं केलं तसंच मी करून पाहिजे. अरे पाटील साहेब, मी घरी जाऊ, घरून आपल्या बायकोला तुमच्या घरी आणू आणि मी तिच्यावर धक्का टाकू आणि मी जसं जसं करी तसं तुम्ही करा. हो पाटील साहेब महापाऊन कोणी करा. काऊन बाबा? काही आपल्या मनानं, आपल्या मनानं बरोबर आहे ना. आम्ही वांगे खाले, तुम्ही वांगे खा. मग मी का खाऊ? तुम्ही केलं. तसं नाही पाटील साहेब. तुम्ही केळ्या खाल्ल्या तर कोणी शेप खाल्लं पाहिजे, कोणी संत्र खाल्लं पाहिजे, कोणी मोसंबी खाल्लं पाहिजे. अलग अलग तोंडाची चव मिळली पाहिजे. पाटील साहेब असाच तरी विचार आपल्या देशाला कास्तकारांनी केला का आपण सगळ्यांना का शेतीमध्ये तांदूळ आणून गहूच लावू. होय माझ्या अंगात का टाका? पराठी नाही तर कपडे नाही. पराठी नाही तर कपडे नाही का आपण अंगा पाहिजे तरी तिकडून गावात घुमून? नाही 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 नाही. दुसरा दुसरा विचार सगळ्या लोकांना म्हणला का आपण सगळे लोक शेतीमध्ये पराठीच लावू. हो का खाऊन बाबाजी? नाही गहू नाही तांदूळ नाही पेरले तर काय खाणार आहे? नाही खाणार ना. नाही का आपण दर्शी खाणार तर कापसाचे बोंड खाणार? नाही 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 साहेब, मी लवकर घरी जातो बायकोनी घेऊन येतो. शाबास. तोपर्यंत तुम्ही नाश्ता आलूला पोहा करून ठेवा. अरे आलूला पोहाची कोणती मोठी गोष्ट आहे? लवकर ये तुला. लवकर जातो घरी बायकोने आणतो. अरे घेण्या समोर Oh,
मोठी केली असेल. गोपे ए गोपे तुझं बोलण्याची माय हो शीतल सुगमचे माय हो. हा अरे बायको काही दाखवता जास्त बावरात नाही पहिले सांगते तुमचा हॉटेल काय करते बिलकुल जास्त बोलत आहे काय झालं एवढ्या मी गोरपूरला कोणी धसली होती. काही कामं होती ना पडून राहायचो. कोणते काम होते. अहो तुमच्या मागे उभी होती. माझ्या मागे उभी होती. हो तुमच्या मागे उभी होती. या गावचा कोणी ढिवळ्याने सांगतो आपलं डुकरं पोस्ट बंद करून टाक. तू डुकरं पोस्टाचा ठेका बाबा ऐकून घेतला. शिवाय विकायला घेईन मग खरं खरं बोल तू कोणती गेली होती. अहो खरं सांगते तुम्हाला धनी. अहो तुमच्या मागे उभी होती. कोणती महादेव सगळ्या वेळेस मागं उभी राहायचो पण संडासकर गेल्यावर नको राहायचो. शिवाय काही बोलता तुला काही माहिती आहे. नाही बाप्पा. पाटलाच्या लग्नाला किती वर्ष झाले. पाटील साहेबांच्या लग्नाला अहो त्यांच्या लग्नाला तर 15-20 वर्ष झाले. 15-20 वर्षापासून काय पोरं बाळा छत्तीसगड देवाची मेहरबानी झाली. छत्तीसगड देवाची मेहरबानी झाली. पाटलाच्या जातीतून आवडे 3 पोरं झाले. 36 कोटी देवाची मेहरबानी हो काय बाई. फक्त तेवढे देव जास्त देव काऊन नाही. अहो जास्त देवा पैदा झाले असते तर दारू पिऊन नालीत पडणारे भूत भात जास्त तयार झाले असते. म्हणून देवाने विचार केला असं वरच्या वरचं ऑपरेशन करून टाकला. हो बाई हो का. त्याचं नाव काय ब्रह्मा विष्णू महेश. अय्या ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे साक्षात त्या परमेश्वराचे अवतार. देवाचे अवतार. पाटील साहेब तर मस्त आनंदात असतील. खूप खुशीदार आणि त्या खुशीच्या बरोबर 5 गावाला निमंत्रण आहे. बापरे. माझ्या नावाने पत्रिका दिली आहे. तुमच्या नावाची अरुण नामदेव घरच्या मुक्काम पोस्ट आपली कशी तुझी येणार. आणि माझ्या नावाची तुझ्या नावाची पत्रिका दिली गोपे ही हातात दिली चिखलात पडली. किती राहिली त्याची पडली हे मारण्याची पाहिजे उत्पादन कोणाला चाल ना मी नाही येत. तुम्ही चाल म्हणतो तुमच्या नावाची पत्रिका माझ्या नावाची नाही. मी पहिले येऊ जाता तुम्ही. नाही मी येत नाही. मी नाही जाऊ दे तर माझ्याकडे बोलते चालतं म्हटलं. लहानचा तर मोठा उमत आहे. एवढ्या आनंदाचा दिवस आहे पण काहीतरी बोलत चालत नाव घेतात देवाचं नाहीतर काय ते ना चला अंबाबाई लाडी लाडी ग ये है लता मंगेशकर की बहीण उषा मंगेशकर. अंबाबाई लाडी लाडी ग काग धरीला सिराग धरीला सिराग धरीला सिराग आई धरीला सिराग. धरीला
विश्राम. Sit down. Stand up. झोप द्या. झोप द्या. पाटील बाबा. दोस्त नमस्कार. नमस्कार बाबा. असा इमानदार दोस्त पाहिजे. बाबा मी फक्त इमानदार. होय हो. ज्याचं घेतो त्याचं देतच नाही. एवढा इमानदार. दोस्ता मी ना तुला एक काम सांगत होतो केलं का? केलं की कोणतं काम? घरी त्याला बायको घेऊन आणलं का? आणलं की कुठं आहे? हे काय पाहणं दुर्गावती. हे ती बायको आहे का रे? बायको आहे ती वाली? हो. आता पाहून घे, विचार करून घ्या आपला. एखाद्या दिवशी लोक लाथा मारतील ना तर मरून जाशील. काय सांगितलं मी? कोणता तुला केलं? तुला कामात धंद्यात त्याच्याकडून राहिलं. तुले मी का म्हणलं घरी जा आणि आपल्या बायकोला घेऊन ये. तुला बायकोला आणलं, पुण्या कोणत्या तरी बाईला आणलं. ती बायको नाही बाई. नाही होय. नाही होय. बरोबर आहे. हे माझी बायको नाही होय. हा माझा नवरा होणं मी त्याची बायको. मी तसं नाही म्हणत. तुला कोणत्या तरी बाईले पटवून करून आणलास. तुझ्या घरी आलो नाही का मी? आलो. ती बायको पाहिली नाही का? मग हे ती बायको नाही. माझी बायको. अरे बाबा का मग आम्हाला द्या माझे मान नाही होय. बिलकुल पायाची मांडी तोंडावर बोट. एक शब्द बोला ना त्यापेक्षा बाई खराब नाही हो. बेलबेल पाते माती खाय तर बायकोला अशी मी इथं करते का? म्हणून बाई कायची पाठी. हा माझी दोस्त आहे. याला मी म्हटलं घरी जा, आपल्या पत्नीला घेऊन ये. दिवाळीचा काही मालदार वाचलेला आहे. खानदान करीन बा. यानं बायकोले नाही आणलं, तुले घेऊन आला. तुले म्हणते माझी बायको. पाटील साहेब यांची गोष्ट खरी आहे जी. हाच माझा नवरा वे, हेच माझे पती परमेश्वर आहे. खरं? हो खरं. हा तुला नवरा? माझा नवरा वे. पण बाई तुमच्या नवरा बायको मी एवढा फरक कसा? फरक म्हणजे तू पाहिली 6 फूट, हा पाहिला 3 फूट. हे वक्र धरून नको पुन्हा नसतं. पाटील साहेब तुमची गोष्ट काही चुकीची नाही. हो तुम्ही म्हटल्याप्रमाणे गावातील लोक सुद्धा मला असेच म्हणतात. माझ्या मैत्रिणी सुद्धा असेच म्हणतात. सांगूजी मा बापाने लग्न लावलेलं सोपत होत्या रस्त्याला बाजीवाचा. जेवढं गेलं तिथे माझी बेइज्जत होती ती त्या बळीराजासारखं तुला बी खालते जमीन एखाद्या दिवशी काय जाते. एवढी ताकद काय दे? आपली ताकद पाहता ना अजून ताकद नाही दाखवली दोस्ता. जाऊ दे मार घेऊन नाही. आजच्या दिवस आपल्या बायकोला माझ्या पत्नी बरोबर बाजारले पाठवून. पाटील साहेब तुम्ही म्हणाल मी नाही. हो घरी धावत गेलो. पाटील साहेब आपल्या बायकोने आपल्या सोबत आणलं. शाबास. वाटत तिला सांगत समजावून आलो. ती बाजारला जरा तयार पाणी द्या. मी इकडून पडवून तुम्ही तिकडून पाठवा. शाबास शाबास. दोघी नाही बाजारला जाऊ द्या. हो आपण त्या हाटेला जाऊन नाश्ता करून. शाबास शाबास. ठीक आहे. इकडे ये. काय म्हणता? बघ ना आपल्या घरी कोण आलं. कोण आले? गोपिका बाई आल्या. या गोपिका आली आणि तिला घेऊन तुला बाजारला जायचं आहे. तिला घेऊन बाजारला जाऊ. हो. आणि ती नाही आली तर? त्या मावशी या घरी जाशील. चंद्रकला मावशी हा. तीही नाही आली तर? अरे मी बाबा बाजारला मुली जाणार नाही. बरे माहित आहे तू बेकार बायको आहेस. मी भेट करत आहे. लाईट गेले का घराच्या बाहेर पडते सुटून. मला अंधारात ती लई भीती वाटते. आणि एकटं जायचं नाही. जर कोणी नाही तर मी तुझ्या बरोबर येईल. पक्का? आता मला हा लवकर ये. चला नवऱ्यासोबत मी उगाच तुझं चंडी घालत बसली. बाजारला जाणार म्हणून अशी करते. मी गोपिकेची साधा घेते आणि तिला घेऊन जाते. चाल बाई, ज्या धंद्यावर आपला पोट पडले ते कधी करून बसताना अशी करते. राजाच्या घराकडे जाते, तिला घेऊन बाजारला जाते. आई
जय श्री कृष्णा. राधे राधे. मला वाटतं बाजारात नाही गेली तू. नाही गेली गो राधाताई. अगं आज आपल्या गावची मंडळी त्या निमित्ताने हे एवढे पाहुणे आले. एवढी पाहुणी. माझी भाऊजी आणि डॉक्टर साहेब बैतूरवरून त्यांचं पाहुणचार करत बसली आणि उशीर झाला त्यांच्या मित्रमंडळींचा. या खादड्यांचं ते तुझं काय नाही ना ते माझं काय नाही बोल. काय चाललंय? हो चालेल बघ. आज मावशीने बोलू का आपल्या दोघींना जावं लागेल. हो बाई जाऊ दे. सगळ्या गवळणी निघून गेल्या पण आता आपण दोघी जणी आणू एकमेकीला साथ देऊ आणि निघून जाऊ आपण. चाल काहीतरी बोलत चला जाऊया. मिळूया झाला ग वेळ नाही झाला ग. मिळूया झाला ग वेळ नाही झाला ग. दही दूध ताक लोणी कन्याला. चला जाऊ मथुरे बाजाराला. दही दूध ताक लोणी कन्याला. चला जाऊ मथुरे बाजाराला. दही दूध ताक लोणी कन्याला. चला जाऊ मथुरे बाजाराला. दही दूध ताक लोणी कन्याला. चला जाऊ मथुरे बाजाराला.